प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येंद्रा भागामध्ये या सागरच्या घाणेरड्या आरोपांमुळे ही मुक्ता खूप हादरताना तुम्हाला दिसणार आहे आणि खूप टोकाचं पाऊल उचलताना सुद्धा तुम्हाला दिसेल। तर प्रेक्षकांना झालं असं की दागिन्यांची बातमी इंद्रा सागरला सांगते आणि त्यासोबत सावनीला सुद्धा समजतं। मग ही सावनी सागरला खूप भडकवते, माझ्यासारखीच मुक्ता सुद्धा तुला सोडून गेली असं त्याच्या डोक्यात भरवते आणि घरी येताना मग हा सागर मुक्ताला एका माणसासोबत पाळतो। याआधी ही सावनी अशाच पद्धतीने हर्षवर्धनला भेटायची। या ठिकाणी सागरला जुन्या गोष्टी सगळ्या आठवतात आणि तो खूप घाबरतो। ही मुक्ता सुद्धा तशीच निघते की काय असं त्याला वाटतंय। यानंतर मुक्ता तिथून जाते आणि मग हा सागर घरी येतो आणि सागर आल्यानंतर मुक्ताची वाट पाहत बसतो। मुक्ता घरी आल्यानंतर मग हा सागर तिला जाब विचारतो की तुम्ही कुठे होता, आता बहाणे करू नका की माझी खूप मोठी अपॉइंटमेंट होती तिकडे होते आणि हा माणूस वयस्कर असेल म्हणून। तेव्हा मुक्ता बहाणे करते, परंतु हा सागर बोलतो की मी स्वतः तुम्हाला तुमच्या वयाच्या माणसाशी बोलताना आणि भेटताना पाहिले, त्यामुळे खोटं बोलू नका। त्यानंतर हा सागर खूप घाणेरडे आरोप सुद्धा करतो की खूप दिवसांपासून तुम्ही असं वागताय आणि घरातले दागिने सुद्धा चोरले, रोज रोज कोणाशी भेटत असता तुम्ही। या ठिकाणी मुक्ताला खरं सांगायचं असतं, परंतु ही मुक्ता काहीच खरं सांगत नाही, उलट या सागरलाच बोलते की तू कोणत्या अधिकाराने मला या सगळ्या गोष्टी विचारतोय, मी तुला उत्तर देण्यास बांधील नाहीये। यानंतर या दोघांमध्ये खूप मोठे भांडण होताना आपल्याला दिसणार आहे।